आणि हे आहे का ते कुंड? कपिलधारा कुंड ते. कुंडापर्यंत हो, तिला मी आधी पटके दर्शन घेते बाहेर ना. 15चा कुंभमेळा 2003चा. 15चा इकडे, हा इथे 15-16चा. मासे इकडे बघ. पाणी स्वच्छ करायला टाकलेले असतात ते. हे गोमुखातून पाणी येतंय. किती मोठे मोठे मासे. आई ते ह्याच्यासाठी टाकलेले आहेत, स्वच्छतेसाठी. इकडे केवढं या साईडला बघा ना. हो ना. तिथे आम्ही आलो आहे. हे कपिलधारा तीर्थाच्या इथलं मंदिर आहे. आणि इथे तुम्हाला इथे फोटोज दिसत असतील. सिंहस्थ कुंभमेळा 2015-16चा आहे, त्याच्यानंतर 2003चा आहे. या शाही स्नानाचे वगैरे फोटो आहेत जे इथे होतं. आणि इथे खाली आहे ते कपिलधारा कुंड, जिथे शाही स्नानासाठी गर्दी होते. मागच्या एका फोटोमध्ये तुम्हाला ते दिसलंही असेल. आणि तिथे पण मागे आत्ता तुम्ही बघितलं असेल तिथे मासे होते मोठे मोठे, ते पण तेच कुंड आहे. हे एक आणि ते एक असे 2 कुंड आहेत. आणि आजूबाजूला ही अशी सह्याद्रीची कडे कपाट आहे. कुठे हिरवी आहे, कुठे मातकट रंगाची आहे, कुठे काय आहे. आणि आता आपण सगळे दर्शन घ्यायला गेलेत देवळात. आपण आता आईला आईचे पाय खूप दुखायला लागले होते ॲक्च्युली, तर ती काय चढू नाही शकली आहे. तर आता आपण आईला चालत इकडे कपिलधारा कुंडाच्या इकडे घेऊन येऊ. तिला सांगते मी की इथे आहे हे, तर ती तिथेच बसली. तर तिला सांगते की तू इकडे ये म्हणून, म्हणजे मग तिलासुद्धा त्याच्यात पाय वगैरे धुता येतील असं. चला. बूट घालायच्या लायकीचे नाही आहे, पण ठीक आहे. समोरचे पाय खूप दुखून जातात. ते काय लहान होतं का काय होतं. तर गाईज मी म्हटलं होतं की जसं आई बसली आहे तिकडे आणि तिचे पाय दुखतात, चढता येणार नाही आहे. हे उतरले पण खाली नाही उतरत, तिकडे ते आत्ता. पण ते काय आमच्या मातोश्री आहेत ना, त्यांना चैन पडलं नाही दर्शन घेतल्याशिवाय. त्यामुळे त्या कसं चढावं वरती, तुला देवाने पाठवलं. जीवाचा आटापिटा करून चढून आलेल्या आहेत वरती. आता चला जाऊयात दर्शनाला आणि मग ह्या कुंडात जाऊ. चला, शाळेच्या सहलीत काय काय विकत घेत आहे बघू मला. वा, बोरं, काकड्या, खाल्ली पण. हे कपिला तीर्थ कुंड आहे. नाही आणि ह्या आणि ह्या सगळ्या शाळेतल्या मुली आहेत. हां, मला सुट्टी वीज दे, मी तुला ऑनलाईन वीज देते. माझ्याकडे सुट्टेच नाही आहे, माझ्याकडे पैसेच नाही आहेत. सुट्टे जाऊ द्या. तुझ्याकडे ट्रिपचेच पैसे आहेत फक्त, तुझ्याकडे दिलेलेच नाही. 100 देऊ का? 100. त्यांच्याकडे 100च आहे, त्यांना सुट्टेच जाऊ. हा बाबा, लहानपणी काढते मी, व्हिडिओज काढते, तुम्ही कंटिन्यू. मैं नहीं उठा सकती.
आय हाय उचल उचल तू उचल तू आरामात. श्रीराम बोल तर हे ते कपिलधारा संगमाचं हे परत एकदा दाखवते. आणि ह्या आमच्या सगळ्या बिल्डिंगमधल्या कोकिळ आहेत. आता इकडे बघा, इकडे इकडे इकडे. नाही तर त्याची आंघोळ व्हायची. नवीन आहे त्याचं शाही स्नान झालं तर परवडणार नाही. शाही स्नान होऊन जाईल नंतर. कोणता घेतला का? ते म्हटलं म्हणजे तर काहीच आता मी इथे बसलो होतो कपिलधारेला. मी ना एक व्हिडिओ आता म्हणजे ह्याच्यात ह्या बोलण्याच्या आधी व्हिडिओ दिसेल तुम्हाला. इथूनही मी आत्ताही दाखवू शकते की हे ना इथे पाण्यावर प्लास्टिक आणि हे सगळं तरंगतं आहे. आता झाडाची पानं वगैरे ही तरंगतात, ती पाण्यात असतात, त्याचा गाळ तयार होतो आणि ते सगळं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचा मुद्दा नाही आहे. पण आपण येतो आहे कपिलधारा तीर्थ कुंड आहे हे. आणि तिथे त्याला म्हणतात कपिलधारा तीर्थ कारण की तुम्ही बघितलं असेल तिथे त्या गोमुखातून सतत पाणी हे पडतं असतं म्हणून धारेसारखं, म्हणून ह्याला कपिलधारा तीर्थ असं म्हणतात. तर हे तीर्थ म्हणून येतात. तिथे सिंहस्थ परवणीला लोक आंघोळ करतात, सगळं होतं. आणि मग ह्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आपण प्लास्टिक यूज करतो हे करतो त्या ठिकाणी कचऱ्याच्या बादल्या कुठे ना कुठे ठेवलेल्या इथे आहेत. 2-3 ठिकाणी कचऱ्याचे ड्रम ठेवलेले आहेत. नाही तर आपण येतो तेव्हा आपल्याकडे आपल्या बॅग्स असतात. तुम्ही जे काही खाताय पिताय, प्लास्टिकचे चमचे आहेत, सॉसचे रॅपर्स आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, ग्लास आहे ना. आपण इथे येतो एखादं प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी येतो, त्याची मजा घेण्यासाठी येतो. आणि तीर्थ म्हणून, पवित्र तीर्थ म्हणून लोक इथे येतात, आंघोळी करतात, पहिलं स्नान वगैरे होतं. आणि अशा ठिकाणी जर आपण स्वच्छता राखू शकत नसू, म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या टाकतो आहे आपण तिथे पाण्यामध्ये, किंवा मग सॉसचे सॅचे टाकतो आहे, खाण्याचे चमचे टाकतो आहे, ग्लासेस टाकतो आहे, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. आपण एक माणूस म्हणून थोडंसं जागरूक असलं पाहिजे की आपण हे देवाचं ठिकाण आहे सगळ्यांसाठी, म्हणून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानापैकी पहिलं स्नान इथे होतं. आणि मग असं असतानासुद्धा जर आपण त्या जागेचं पावित्र्य राखू शकत नसू, स्वच्छता राखू शकत नसू, त्याच्यानंतर आपण टुरिस्ट म्हणून जरी कुठे फिरतो आहे तरीसुद्धा हे आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण फिरताना जर मजा घेतो आहे तर आपल्यामुळे कुठेही कुठल्या प्रकारचा कचरा होणार नाही, काही होणार नाही, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर आता इथे तर ते दिसतं आहे. आणि हे व्हिडिओत हे बोलण्यामागचं कारण एवढंच होतं की प्रत्येकाने ह्याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. आम्ही ते आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही इवन ज्या गाडीने आलो आहे त्या गाडीतसुद्धा आम्ही खाण्याचे कुठले रॅपर्स ठेवले नाही, ते सगळे जमवून आमच्याकडे ठेवले. बाहेर पडल्यानंतर कुठे डस्टबिन दिसेल तिथे टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही काळजी घ्या. आणि तुम्हाला जर कोणी कचरा करताना दिसत असेल तर त्यालासुद्धा अडवा की तू म्हणजे अशा प्रेक्षणीय ठिकाणी कचरा करू नये, कारण की हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तर ते ठिकाणं स्वच्छ राहतील. नाहीतर आपण जातो, ती अस्वच्छता बघतो, अरे हे ठिकाण खूप अस्वच्छ आहे म्हणतो, पण हे विसरतो की आपणच ती अस्वच्छता केलेली असते. सो ह्याची पण सगळ्या टुरिस्टनी काळजी घ्यावी असं मला वाटतं. आणि ते वाटत होतं आणि ते दिसला कचरा म्हणून मी लगेच तुमच्याशी ते इथल्या इथे शेअर केलं. बाकी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटतो आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि थांबा, अजून जाऊ नका, अजून व्लॉग खूप आहे पुढे, खूप काही फिरणार आहोत, खूप काही बघायचं आहे आपल्याला. तर चला माझ्यासोबत. हो आपल्यालाही आणायचे होते काय डायलॉग आहे. याच्या पुढे या, याच्या पुढे या, हां पुढे या. इकडे या थोडे, 1-2 जण, एक साईड इम्बॅलन्स होते आपले आपले कोणीतरी हां. इकडे या. बॅलन्स जाते. चला या हां. बॅलन्स करा.
किती किती वाईट हिंदी बोलते का. तुमरा काढा तुमरा म्हणे. जा तुम्ही काढते. तर काही आत्ता आलो आहे आम्ही वैतरणा डॅमच्या बॅकवॉटर्सला. आणि म्हणजे आपल्याला इतकं छान निळं गोडसर पाणी असतं इथलं. म्हणजे धरणातलं पाणी गोडसर असतं आणि त्याचं मस्त छान थंड हवा येते. इथे डोंगर कपाऱ्या दिसतात. म्हणजे इवन पूर्ण ह्याच्यामध्ये कुठे फिरायचं सगळीकडे डोंगर कपाऱ्या दिसतात आणि दोन्ही बाजूला त्याचं त्या साईडला डॅम आहे. पण हे बॅकवॉटर्सची जागा आहे आणि इथे तशी काही फार बसायला जागा नाही आहे. आणि अगेन मी म्हटलं तसं की हे बघा तुम्हाला इथे सगळीकडे दिसत असेल पत्रावळ्या झालं, प्लॅस्टिकच्या पिशव्या झालं. तर आपण जर टुरिस्ट म्हणून येतो तर आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. काहीच मला परत एकदा दिसलं आणि न राहून मी परत एकदा बोलले तर तुम्ही मात्र ही काळजी नक्की घ्या की तुम्ही कुठे आलात तर अजिबात असा कचरा करू नका. आणि आता आम्ही इथे बघितलं इथे तसं फारसं बघण्यासारखं किंवा फिरण्यासारखं आम्ही आलो त्या भागात तरी काही नाही आहे. आता बघू थांबू किंवा मग थोड्या वेळाने परत निघू. आणि मग आता पुढे अजून काही ठरलं नाही कुठं जायचं आहे नाही का डायरेक्ट घरी जायचं आहे ते. तर ते बघू निघाल्यानंतर कुठे जातो कुठे नाही ते. मीनवाईल तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हां कमेंट्स पण करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके आता बघूयात कुठे चाललो आहे पुढे ते. चला तर मग. चहा प्यायला या ना. सो काय आत्ता आम्ही आलो अमृततुल्यमध्ये चहा पिण्यासाठी हायवेच्या बाजूला. आणि अमृततुल्यमध्ये सगळ्यांसाठी कोणाचा शुगर फ्री कोणाला गुळाचा चहा लागतो सगळं अमृततुल्यमध्ये मिळतो. त्यामुळे हा आमचा आजच्या दिवसाचा लास्ट स्टॉप आहे. आणि आता इकडनं आम्ही थेट जाणार आहे घरी असं आत्ता तरी ठरलेलं आहे आणि बहुतेक तसंच होईल. तर चला चहा पिऊयात. तुम्ही पण प्या चहा हळूहळू हळू. मला विसरू नका. इकडे आमचं काउंटिंग चालू आहे चहाचं. तुम्ही पण चहा प्या. आणि मीनवाईल चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चहा पिऊया. चला 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 चहा. कसे सगळ्यांचे चेहरे उतरले जरा ट्रिप संपे तर. अरे 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 प्या प्या चहा प्या. शुगर फ्री. यांचा तर चेहरा जास्तच उतरला बिचाऱ्यांचा. सगळ्यांनी प्रवास लिहून आणा अनुभव. फायनली ट्रिप इज ओव्हर आणि तेजस खूप आनंदी झालेला आहे की त्याला मित्रांसोबत खेळायला मिळतंय. आणि तो जातानाचा कोलाहल इकडे बघा परत. जातानाचाच कोलाहल परत करताय. हो इकडे बघा. तिला म्हणते थांब ना. आलो आम्ही सुखरूप घरी. आणि अख्ख्या ट्रिप मध्ये सगळ्यात जास्त आनंद घरी आल्याचं तेजसलाच झालेला आहे. चला झाले असते तर